स्पायडरमॅन सारखा लटकलेला आहे. झुणका भाकर खाण्यासाठी आलेलो आहोत आणि थोड्या वेळाने आता एक 15 मिनिटात होईल ना ताई. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि शेअर करा, जास्तीत कमेंट पण करा आणि कमेंट पण करा सुंदर अशी. या मित्रांनी आपल्याला बरंच गाईड केलं. मित्रांनो, तुम्ही मॅच खेळायला चालले ना, ऑल दी बेस्ट तुम्हाला. मॅच जिंकून या. हे बघ अजून एक आलो. हे बघ दोन छोटे छोटे. अरे हे बघ आलं बघा. हे नको रे, नको. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आपण आज मस्त निघालो आहोत बाईक राईडला आणि ते पण 2-3 असे जबरदस्त लोकेशन आहे. आपण मुंबई हायवेतून आतमध्ये आलेलो आहे, मुंबई हायवेवरून, नाशिक मुंबई हायवेवरून. आणि जाताना कदाचित आपण पुणे हायवेला निघणार आहे, नाशिक पुणे हायवेला. तर खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. थोडा आता भेटूया पुढे. ही आपली बाईक आणि वाईफ. चला आता भेटू पुढे. आज आपल्याला निघायला उशीर झालेला आहे, कारण थोडं काम होते 1-2 सुट्टीचे, तेवढे आवरले आणि आपण मस्त बाईक राईडचं प्लॅनिंग झालं. 1-2-3 स्पॉट आपण कव्हर करणार आहोत आणि जबरदस्त असे स्पॉट आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे. आणि आपल्याला आपण ज्या ठिकाणी चाललो आहे त्या रस्त्याला सुंदर असा निसर्गाचा आनंद पण घेता येणार आहे. शीतल या ठिकाणी पहिल्यांदाच येते, त्याच्यामुळे तिला जास्त क्युरियोसिटी की मी बऱ्याचदा सांगितलं आहे, जबरदस्त असं लोकेशन आहे, खूप सुंदर निसर्ग तिथं, एकदम जबरदस्त असं. तिथं पावसाळ्यात आलो होतो, पण आता बघू तिथं कसं वातावरण आहे, काय आहे. थोडं पहाटे निघायचं होतं पण लेट झालं यायला. रस्ता प्रचंड असा खराब आहे. खराब म्हणता नाही येणार, रस्त्याचं काम चालू केलेलं आहे आणि जबरदस्त असे खड्डे रस्त्याला बघायला मिळतात आपल्याला. एका साईडचा रस्ता जवळपास कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. आता आपली बाजू चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला हळूहळू जावं लागणार आहे. रेल्वे क्रॉसिंग 5-10 मिनटं 15 मिनटं तर गेलेच आपले इथेच. का ग? समोरचा व्ह्यू पण चेक करा. इकडं दारणा धरण आहे. मागे खूप कामं चालू होती रस्त्यांची आणि त्यात आपण रेल्वे क्रॉसिंगला थोडंसं 15 मिनटं गेली आपली तिथे. चला, काय हरकत नाही. आधीच लेट होतो, अजून लेट झालो. सुंदर असे व्ह्यूज आपल्याला समोर बघायला मिळत आहे, पण इथं थोडा रस्ता अडचणीचा लागलेला आपल्याला. व्ह्यू चेक करा मित्रांनो, जबरदस्त. मित्रांनो, सुंदर अशा घाटातून आपली बाईक राईड होते. खालचे व्ह्यू चेक करा. शीतल या 2-3 स्पॉटवर पहिल्यांदाच आलेली आहे, त्याच्यामुळे तिला खूप मजा येते. अजून तर आपण पोहोचलेलो पण नाही आहे त्या ठिकाणी. आधी हा रस्ता खूप खराब होता, याचं काम झालेलं दिसतंय असं वाटतंय मला. प्रचंड खड्डे होते या रस्त्याला आधी. रस्त्याचं काम केलेलं आहे. क्या व्ह्यू आहे, क्या बात आहे. प्रत्येक टर्नला व्ह्यू चेंज होत आहेत. सुंदर असे रस्ते,
पण थोडं लेट झाल्यामुळे आपण गडबड झालेली, थोडं उन्हाचा त्रास सहन करावा लागतोय, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. रस्ता बघा ना मित्रांनो, कुठून कसा चाललाय, एकच नंबर, खूप मोठा घाट आहे. आपण जे मुंबई हायवेवरून आतमध्ये आलो ना, तर आपला जवळपास टोटल आहे ना पूर्ण सर्किट म्हणजे मुंबई हायवे, पुणे हायवे आणि परत नाशिक जवळपास 150-200 किलोमीटरचा पूर्ण कंप्लीट होणार आहे सर्किट. इथल्या रस्त्याचं काम नाही झालं आहे, इथला रस्ता खराब आहे. मागे रस्त्यांचे कामं झाले होते, इथला का सोडला. फर्स्टवरच घ्यावं लागेल ना, टर्न डेंजर आहे एकदम. मागचा चांगला रस्ता होता, हा रस्ता परत खराब लागला. तर वेणी मिल बघ कुठे लावलेलं, डोंगरावर एकदम टॉपला, पाहिलं का. तिकडून खालून आलो आपण. शीतल, मजा येते का नाही? हां, घाट चढून आपण पूर्णपणे वर आलेलो आहे, एकदम टॉपला. आणि समोरचा व्ह्यू चेक करा आता, जबरदस्त. तो तिकडे रस्ता दिसतोय खाली, तिथून आपण आलो. बघितला शीतल? हा रस्ता, तिथून आपण आलो खाली. गाड्या चालल्या आहे ना, गाव आहेत ना इकडं, लाईनीत विंडमिल आहेत, लाईनीत. वर आलो तसं गार वारं चालू झालं ना एकदम. विचार करी तर किती पहाटे घरून निघाला असतो, सकाळी किती थंडी वाटते असते. मित्रांनो, इथं लाईनीत विंडमिल आहेत एकदम, 15-20 तर माझ्या डोळ्यासमोरच आहे. आहे ना जबरदस्त लोकेशन. अजून तर मेन ठिकाणी पोचायचं बाकी आहे आपल्याला. इथून वरतून जो व्ह्यू मिळतो ना शीतल, एकदम जबरदस्त आपलातून आहे. तेव्हा खालचा व्ह्यू आहे ना जबरदस्त. किती रिस्की आहे, रस्त्याला काही लावलेलंच नाही साईड. तिथं काहीतरी लावायला पाहिजे होतं, म्हणजे डायरेक्ट इथं पण तसंच आहे बघ. एखादा तिकडं जरी थोडा जरी बॅलन्स गेला ना, डायरेक्ट खालीच. होय, कुठं बसला तो बघ, कसा हिरो बघ कसा उभा आहे. वा मित्रांनो, स्पायडरमॅन सारखा लटकलेला आहे. किती मस्त वाटतंय ना. रस्ते छोटे पण एकदम बाईक राईडसाठी एकदम परफेक्ट आहे. लहान आहेत रस्ते, रुंदीला मस्त गुरं चरताय. मधली सुट्टी झाली त्यांची. वा, इकडं बैलजोडी चालली शेतामध्ये. आज कसं आहे, शनिवार असल्यामुळे तिथं कदाचित गर्दी असेल बरं का शीतल. व्ह्यू बघा मित्रांनो, जबरदस्त असं व्ह्यू आपल्याला इथं बघायला मिळत आहे. आता एक 5 ते 10 मिनटं आपण आपल्या लोकेशनवर पोहोचून जाऊ. पट्टा किल्ला आहे तो, विश्रामगड. रस्ता बघ किती मस्त आहे.
आजूबाजूला ते वाळलेलं पिवळं गवत असं कसं गोल्डन गोल्डन चमकतं, एकदम भारी है ना. मित्रांनो, आपल्याला ज्या लोकेशनला यायचं होतं त्या लोकेशनला आपण पोचलो आहे, पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी. आणि आपल्याला नेहमी आता ही चहा वगैरे बरंच काय काय करून देतात. आज आपण यांच्याकडे खास झुणका भाकर खाण्यासाठी आलेलो आहोत. आणि थोड्या वेळाने आता एक 15 मिनिटात होईल ना ताई. एकदम जबरदस्त बनवता अगदी, म्हणजे तुम्हाला विश्रामगडाच्या पायथ्याशी ताईंचं हॉटेल आणि ताई राहायला इथंच आहे ना, इथंच तुम्हाला मिळेल. आणि जबरदस्त टेस्ट असते. मागच्या वेळेसच आम्ही थोडंसं वासावरूनच म्हणजे इतका भारी वास येत होता. चालेल मग सुरुवातीला एक एक भाकरी, मग नंतर लागल्या तर परत सांगू आम्ही. हे ताईंचं हॉटेल आहे. ताई इकडे किचन आहे. मित्रांनो, आपण जेवणाची तो ऑर्डर दिली दुपारच्या. आता 1 वाजलेले आहेत. आणि आता पहाटे जर लवकर आलो असतो, हिला तेच म्हणत होतो, वर गेलो असतो. आपण नेहमी आतो, वर जायचं राहूनच जातं. समोर पूर्णपणे पट्टा किल्ला आहे. थोडं झूम करून दाखवतो मी. ते जे वरती एक मंदिरासारखं दिसतंय ना, ते पूर्ण असं आतमध्ये दरबाराचा एक मस्त भारी सीन बनवलेला आहे तिथे आतमध्ये. हा एक बुरुज आहे. वरती तिकडे एक दुसरा बुरुज आहे. आपला भगवा लहराता हुआ. पूर्णपणे विश्रामगड आहे असं म्हणतात. वरून जर टॉप व्ह्यू ड्रोननी जर घेतला ना त्या पट्ट्या किल्ल्याचा, तो जटायू पक्षीसारखा दिसतो. कारण मागच्या बाजूला आपण जिथून आलो, घाट चढायला सुरुवात केली, तिथं टाकेद होतं. आणि टाकेदला जटायू ज्यांनी रामाच्या मांडीवर प्राणत्याग केला होता. आणि पुढे लगेच पट्टा किल्ला आहे. आणि पुढे अजून एक मंदिर आहे टाहाकरी मातेचं. ते किती किलोमीटर आहे इथून टाहाकरी? हां, किती 10 किलोमीटर असेल इथून. पण रस्ता चांगला आहे का? तुम्ही कुठले? इथलेच आहे. रस्ता चांगला आहे का? 10-15 किलोमीटर असेल ना. टाहाकरी मातेचं मंदिर. जायचं ना, जेवण करून जाऊ. मित्रांनी आपल्याला माहिती दिली. तुम्ही कुठले मित्रा? इथलेच आहे का? चालेल चालेल. समोर आपल्याला या बाजूला जायचं आहे जेवण झाल्यानंतर. तर चला आता जेवण यायची वाट बघू. या मित्रांनी आपल्याला बरंच गाईड केलं. मित्रांनो, तुम्ही मॅच खेळायला चालले ना, ऑल दी बेस्ट तुम्हाला. मॅच जिंकून या. का थांबता झुणका भाकर खायला? चालेल चालेल, मस्त खेळा. विक्रम आणि सचिन ना. ओके चलो. आपण झुणका भाकरची वाट बघतोय. खूप उत्सुकता आहे मला, सांगितलं त्यांना. आणि इकडे चालू आहे बालाजी. मित्रांनो, आपल्याला ताईंनी एकदम मस्त अशी झुणका भाकर करून आणलेली आहे. आणि आता ती आपण खाऊया. आपल्याला इथे नवी मुंबईचे पण मित्र भेटले होते. काय नाव दादा? गणेश. आणि तुझं? इथं कुठल्या गावचं आहे तू? पाबळवंडी. ओके. म्हणजे मागच्या बाजूला आहे ते गाव. अच्छा ठीक आहे. चला जेवायला. हां, अच्छा. घाट उतरल्यानंतर. ओके, चला या जेवायला. चलो आता जेवण करून भेटू मित्रांनो. आपण जेवण वगैरे मस्त पोटभर केलं आहे. ते इथं मस्त असं मागे आपल्याला पट्टा किल्ल्याचा व्ह्यू बघायला मिळतोय. आणि बरीच मोठी गँग आपल्याला इथं महाराजांचे मावळे भेटलेत. कुठून रे? घोटी. सगळे किती जण आहे? 5-6 जण. आता वरती काय पावड्याचा बेत का? माकडांना नका देऊ बरं का, नाही तर तुमच्या मागेच लागतील ते. हे भाऊ आपले नवी मुंबईचे 2 जण मगाशी ओळख झाल्याप्रमाणे.
आता जेवण झालं आहे मस्तपैकी. आम्ही झुणका भाकर खाल्ली. ताईंनी एक नंबर बनवली होती. सगळा ग्रुप भेटला होता मित्रांनो. आता आपण इथून निघतोय. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि शेअर करा. जास्तीत जास्त कमेंट पण लोकांसोबत. करा. आणि कमेंट पण करा सुंदर अशी. चलो भेटू. थँक्यू दादा, भेटून मस्त वाटलं. चला यस 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 यस. हे नाही मित्रांनो आपण इथं घाबरतो आपण ते नाही गाड्याच्या घाबरत. पायथ्याशीच आहे. अजून हे बघा ना किती सारे माकडे आहेत. घाबरतो ते नाही. आपण आपल्याला असं वाटत होतं वर भेटतील. हे बघ हो किती भारी आहे. ते छोटं पिल्लू पाहिलं का? काय खाताय ते? ओढून नेतील बरं का हातातून काही. फोन बिन नेतं नाही नेतात. नाही नाही काही भरोसा नाही त्यांचा. फोन ते बघ तिकडून आलं बघ. अरे बापरे किती आहेत. तिकडून पण आले. अरे ते बघ ते बघ ते तिकडे. हे नको रे दादाच नको. ते ओरडताय ना. तू कुठं काठे बिठे घाल घेऊन आला. हे बघ अजून एक आलो. हे बघ दोन छोटे छोटे. अरे हे बघ आलं बघा. हे नको रे नको. हा बापरे बापरे बापरे. नका हो, नका नका. ते येईल बरं का अंगावर. बापरे बघा मित्रांनो किती अरे बापरे. तिकडे मागे पण आहेत. अरे इकडे मागे पण या बाजूला पण आहेत रे. ते पिल्लू बघ ना तिकडे घेऊन चालले. हा 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 ते लटकलेलं आहे. त्याच्या पोटाशी धरलेलं आहे पिल्लाला. ऍक्च्युली नाही ना, इथे खायला काय नाही ना. नाही नाही उलटा खायला म्हणून येतात ते इथे. नाही, वर 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 नाही वर नसेल खायला काय. अबा पट्टा किल्ल्याचा वरती जायचा रस्ता मित्रांनो. थोडं झूम करून दाखवतो. वर जायचा रस्ता आहे. येऊ परत कधीतरी वरती पण जाऊ. चला आता. आता नाही ना. आता पुढे आम्हाला अजून 2 स्पॉट कव्हर करायचे आहेत. शीतल डेंजर आहात ना. ते घाबरत नाही अजिबात. नाही पण त्यांना खरंच खायला भेटत नाही म्हणून ते इकडे येत आहे. नाही खायला भेटत नाही ते बरोबर आहे. खातायत ना ते. यांनी पण दिलं ना पाकिट. द्यायचंय का तुला काही? नाही रे तर किती माकडे आहेत. एकाच खूप बरं. मित्रांनो हा सुंदर असा व्हिडिओ पट्टा किल्ल्यापर्यंतचा हा पार्ट आपण सेपरेट ठेवणार आहोत. नाही तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आता इथून पुढचा जो प्रवास करणार आहोत आपण पुढच्या स्पॉटला जे जाणार आहोत त्याचा व्हिडिओ आपण सेपरेट करणार आहोत. म्हणजे तुम्हाला बघायला पण आनंद येईल. कमी वेळाचा व्हिडिओ. तर आता आपण इथून निघतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.